युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित पवार जिवंत आहे. हो, खरं ऐकता तुम्ही. अजित पवार जिवंत आहे. अजित पवारला देवगिरी बंगल्यामध्ये डांबून ठेवलं. अजित पवारला बाहेर देशात पाठवलं. पाठवणारा कोण? शरद पवार. कळलं का? हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ व्हायरल होऊन राहिलेला आहे. ह्या व्हायरल व्हिडिओ बघा अगोदर. हो. आणि अजित दादा लोक म्हणतात मेलाय. मेला काय? नाही मेला. नाही ना, जिवंत आहे. अरे बाबा, माझ्या अंगावर काटा आला बाबा. तुम्हाला सांगू, अजित दादा फोन केला शिरदराव येतो. बघितला? हा व्हिडिओ म्हणून राहिला, हे आजोबा म्हणून राहिले की अजित पवार जिवंत आहे. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? हा व्हिडिओ सविस्तर बघा, जाणून घेऊ. खरंच अजित पवार जिवंत आहे की त्यांची डेथ झाली, का त्यांचा अपघात झाला की घात झाला? तर खरंच देवगिरीच्या बंगल्यामध्ये अजित पवार आहे का अजित पवारला बाहेर देशात पाठवलं? काय आहे व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाणून घेऊया. व्हिडिओ सविस्तर बघा. नवीन असा तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट नक्की करा. अजित पवारचा घात 28 जानेवारी 2026 ला झाला ना, 28 जानेवारी. आणि हे व्हिडिओ व्हायरल का होऊन राहिले सोशल मीडियावर? कारण सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल याच्यासाठी होऊन राहिले की कितीतरी % लोकांना अजूनही वाटते की अजित पवार जिवंत आहे. या कारणामुळे सीबीआय सीआयडीने या व्हिडिओची चौकशी केली. या चौकशीच्या मार्फत काय सापडलं, काय नाही, खरं आहे की काय आहे, व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात एक धाडस निर्माण झालेला आहे, एक प्रश्न निर्माण झालेला आहे की अजित पवार गेले की जिवंत आहे की त्यांचा घात झाला? हा प्रश्नाचं उत्तर अजूनही महाराष्ट्रातल्या जनतेला मिळालं नाही. महाराष्ट्रामध्ये अजित पवारचे नवीन व्हिडिओ एकही नाही. सगळ्याचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर बघतो, हे जुने आहेत. ते काट शूट करून एडिटिंग करून हे नवीन पद्धतीने एडिटिंग केले आहे आणि सोशल मीडियावर टाकत आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला गुमराह करण्याचं कारस्थान चालू आहे. असं वाटतंय का तुम्हाला? कमेंट करून तुम्हीच सांगा. खरंच अजित पवार जिवंत आहे का हे आजोबा सांगून राहिले? खरं असेल का? हा व्हिडिओ शूट करण्याचा कारण एकच आहे की अजित पवार जिवंत आहे का हा दावा हा आजोबाने केला. जेव्हा हा व्हिडिओ शूट झाला की दोन आजोबा आणि आजी हे गाडीतून जात असताना एका क्रिएटरने तो व्हिडिओ शूट केला आणि तो क्रिएटरने ऑन रेकॉर्ड वर कॅमेरा समोर तो शूट केला आणि आजोबा ते सांगून राहिले की अजित पवार जिवंत आहे. अजित पवारचं शरद पवारशी बोलणं होते आणि अजित पवार हे बाहेर देशात पाठवलं त्यांना, असं सांगून राहिले. तर विचार करा, शरद पवारला चक्कर येईल नाही काय? शरद पवार शक्ती दोर येणार नाही काय? काय वाटते? का खरंच शरद पवारनं दाबून ठेवलं का? खरंच पाठवलं का बाहेर देशात? हा प्रश्न निर्माण होत नाही का तुमच्या मनात? असा व्हिडिओ मिळाले बघायला तर शरद पवारवर शक्ती सुई येणार नाही का? त्यांच्या परिवार येणार नाही का? बरोबर नाही. मग घात कोण केला अजित पवारचा? मग हा व्हिडिओ व्हायरल का होऊन राहिले सोशल मीडियावर? सीबीआय सीआयडीने याची चौकशी केली त्या व्हिडिओच्या माध्यमातून हे माहीत झालं की आजोबा एका कार मध्ये होते आणि आजोबाने आपल्या मनातील जे भावना आहे ते व्यक्त केली. अशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. अजित पवार जिवंत नाही. सीबीआय सीआयडीने चौकशी केली, दावा ठोकला की अजित पवारचा जिवंत असण्याचा कुठलाही ठोस सबूत अजूनही मिळाला नाही. मग आपण कसं म्हणायचं अजित पवार जिवंत? काय म्हणाल तुम्ही? मग हे व्हिडिओ व्हायरल का होऊन राहिले? अजूनही महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात एकच शब्द आहे, एकच आस आहे की अजित पवार जिवंत आहे आणि येणार आणि लवकर येणार. अजित पवार खरंच जिवंत असेल तर कधी येणार? का वाट बघत आहे? का येत नाही? बरोबर नाही. अजित पवार जिवंत असेल तर 3 महिने का लावत आहे? त्यांचा घात होऊन 3 महिने जवळपास झाले. मग एवढा वाईट दिवस, एवढे दिवस, एवढे महिने चालले तर अजित पवार आले का नाही? कशाची वाट बघत आहे? का अजित पवार नकाब लावून येणार, चेहरा बदलून येणार? काय वाटतं तुम्हाला?
अजित पवार जिवंत असण्याचा दावा ठोकत आहे, हे सोशल मीडियावर व्हिडिओ कमेंट करत आहे. हे खरं आहे का? अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे नाही काय? वाटत नाही का तुम्हाला? अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे का नाही पाहिजे? कारण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात एक आस, एक भावना, एक प्रतिबिंब निर्माण झालेला आहे अजित पवारच्या विषयी. तो प्रेम भाव जागृत करण्यासाठी आपण निरनिराळ्या व्हिडिओ व्हायरल करून साबित काय करून राहिलो की अजित पवार जिवंत आहे. मग अजित पवार जिवंत आहे तर मग अजित पवार आले का नाही आतापर्यंत? येत का नाही? कशाची वाट बघून राहिले? काय येत नाही अजित पवार? कशाची वाट बघून राहिले? अशी व्हिडिओ व्हायरल होत आहे तर नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा. खरंच अजित पवार जिवंत आहे का? खरंच अजित दादाचा घात झाला का की अपघात झाला? कमेंट करून तुम्हीच सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.